हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जो आज आपला नवोदयचा प्रश्न झालेला आहे, ठीक आहे, म्हणजेच 18 जानेवारी 2025चा. त्याच्यातलं अंकगणितीय परीक्षण याच्यावरती आपण काही प्रश्न पाहू. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 4,2,0,7 याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची होती, लहानात लहान त्याच्या दोघातला फरक काढायचा होता. मोठ्यात मोठी संख्या काय असणार आहे याच्यातली? 7, 4, 2 0 आणि लहानात लहान संख्या बघितली 2 0 4 7 आणि याच्यातली जर वजाबाकी केली तर आपल्याला वजाबाकी भेटेल. ठीक आहे, तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल याचं. त्याचप्रमाणे जर आपण भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 15 असेल, भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल, याचं जेव्हा उत्तर काढायला गेलो आपण तर आपल्याला काय करायचं होतं? ह्या दोन गोष्टीचा गुणाकार करायचा होता. ह्या दोन गोष्टीचा कोणाचा? 51 आणि 16. म्हणजे आपण 51 गुणिले 16 केले असते तर 6 6 पंचे 30 आणि 1 आणि हे 5 घेतले असते. ह्या दोघांची बेरीज केली 8 आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही बाकी मिळवायची होती. काय करायचे होते? 27 हे मिळवायचे होते. आपण 27 मिळवले असते, त्याचं उत्तर आपल्याला 843 उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला होता 90चे मूळ अवयव जर पाहिले आपण, 90चे मूळ अवयव, तर इथं पहा, इथं ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे हे मूळ अवयव नसणार आहे. इथे 6 ही मूळ संख्या नाही आहे, तर ही पण मूळ नाही. इथे 15 ही मूळ नाही आहेत. आपल्याला मूळ संख्या माहीत असणं फार गरजेचं होतं. तर इथे पर्याय क्रमांक सी मध्ये 2 3 5 हे तिन्ही पण मूळ संख्या आहे, त्याच्यामुळं 43चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी असेल. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असतो? पहा, नेहमी कोणती संख्या मूळ संख्येचा अवयव असतो? ती एक तर ती स्वतः असते आणि एक ही संख्या अशी आहे की जी प्रत्येकाचा अवयव असतो, म्हणजे ती मूळ संख्येचा पण अवयव असेल. म्हणजे एकनं सगळ्यालाच भाग जातो, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एक हा प्रत्येक संख्येचा अवयव आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असतं, फक्त हे सुरुवातीचाच अंक पाहिले पॉईंटच्या आधीचा, आणि इथं पॉईंटच्या आधी 12 आहे. ठीक आहे, म्हणजे 9नं तुम्ही 12ला भागितलं असतं तर तुम्हाला 0.6 काहीतरी 7 आलं असतं उत्तर. मग याचं उत्तर अतिशय सोपं होतं, किंवा भागाकार करून तुम्ही पूर्णपणे केलं असतं तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं. इथं अतिशय सोपी बेरीज होती. ठीक आहे, तुम्हाला फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहित होता, म्हणजे 1.1 इथं 1.01. आता हे फक्त मांडणी जर तुम्हाला आली असते 1.001 0.01 आणि 11.01 111.0101 जर मांडणी जर तुम्ही पद्धतशीर केली असती तर याचं उत्तर तुम्हाला 125.2311 हे मिळालं असतं. त्याच्या पुढचा प्रश्न हा पण अतिशय सोपा होता. ह्या 3ची संख्या 3च आहे, याची संख्या तुम्हाला 0.03 येईल, कारण पॉईंटच्या नंतर 2 इथे 0 आहे. बघा, पॉईंट इथं खाली 2 0 असल्यामुळे आपल्याला पॉईंटच्या नंतर 2 0 पाहिजे, म्हणजे 2 संख्या पाहिजे, त्या आधी संख्या. याचं जर उत्तर काढलं तुम्ही 0.003 याचं काढलं 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 झाले. इथं पॉईंट द्यायचा होता. उत्तर आपल्याला मग काय करायचं होतं? ह्या सगळ्यांची बेरीज केली असती तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये याचं उत्तर मिळालं असतं. काय अवघड नव्हतं. इथे पण तुम्हाला सरळ रूप द्यायचं होतं, तर तुम्ही या सगळ्यांचे उत्तर काढले असते तर ह्या सी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 20.0925 हे आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर काय करायचं होतं? इथे काही नाही. पहा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा होता. 300 गुणिले 17 त्याचं 5100 आलं असतं उत्तर, आणि 130 गुणिले 30 केलं असतं तर काय आलं असतं? 3900. मग ह्या दोघांची बेरीज जर तुम्ही केली असते तर हे 9000 आलं असतं. पहा, 9000 ml म्हणजे किती लिटर हो? 9000 ml म्हणजे 9 लिटर. तर हे 9 इथं उत्तर आलं नाही, तर 9 तुम्ही सहजपणे उत्तर लिहू शकला असता. त्याच्यानंतर हा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला असता
चांगल्या पद्धतीने. थोडा कन्फ्युजिंग प्रश्न होता, पण कन्फ्यूज व्हायसारखं काही नव्हतं. तुम्ही जर हे 9 वाजल्यापासून तर 3 वाजून 30 मिनिटापर्यंत यांचं अंतर घेतलं तर तो होतो 9 वाजल्यापासून, म्हणजे 9 वाजल्यापासून निघाला आणि 3:30ला तो स्वतःच्या घरी वापस पोहोचला. म्हणजेच त्याला 9 वाजून 30 मिनिटापासून ते 3 वाजून 30 मिनिटापर्यंत त्याला टोटल वेळ होतो 6 तास 30 मिनिटे होतात. आणि तुम्ही ह्या सगळ्यांच्या जर बेरीज केली, 10 मिनिटे, 1 तास 5 मिनिटं म्हणजे 1 तास 15 मिनिटं झाले. त्याच्यानंतर 15 मिनिटं घेतली म्हणजे 1 तास 30 मिनिटं झाले. 1 तास 30मध्ये तुम्ही 3 तास 20 केले असते तर हे 4 तास 50 मिनिटं झाले. म्हणजे 4 तास 50 मिनिटं. तो किती झाले त्याला बघा, त्याला घरून निघून परत घरी पोहोचला तेव्हा 6 तास 40 मिनिटे झाले. आता ह्या दोघातला जर तुम्ही फरक काढला तर तो येतो 1 तास 40 मिनिटाचा. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथं जर पाहिलं, हा प्रश्न थोडासा मला वाटतं की ह्या प्रश्नामध्ये काहीतरी चूक असू शकते. कारण पहा, इथे -4 आहे आणि -1. जर तुम्ही ह्या दोघांची जर पहिलं सॉल्व केलं, कारण हे 12 असल्यामुळं आपण समजू की पहिलं सॉल्व केलं तर याचं उत्तर येते -5. ठीक आहे. कारण आपण हे सॉल्व करायलो, हे -4च आहेत. ठीक आहे. जर हे फक्त 4 असले असते आणि हे -1 असलं असतं तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी येणार. जर पण आपण असं गृहीत धरलं, हे -4 आहेत आणि -1 आहेत, मग याचं उत्तर 5 येते. इथं 5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 5 मधून 5 गेले 0 होतात. आपण हे सॉल्वच करून बघू. 5 मधून 5 गेले 0 होतात, म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर 0 आलं. आता ह्या 16 मधून आपण 0 वजा केले तर हे 16च राहणार आहेत. मग 18 मधून 16 गेले, उत्तर याचं 2 राहणार आहे. 18 मधून 16 गेले 2 राहील. आणि 8 मधून जर 2 वजा केले तर याचं उत्तर आपल्याला 6 पाहिजे, जे की पर्यायामध्ये कुठेच दिसत नाही. जर मला वाटतं की जर तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर त्याचं उत्तर 6 असणार, पर्यायामध्ये नाही आहे. जर पर्यायामध्ये नसेल तर तुम्हाला सगळ्यांना मार्क भेटेल. पण जर तुम्ही याला जर विचार करून केला की हे फक्त याला वजाचे 4 न समजता प्लसचे 4 समजलं, त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला 4 भेटण्याची शक्यता आहे. पण मला वाटतं की याचं उत्तर काय असायला पाहिजे, 6, की पर्यायामध्येच नव्हता. तर त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं 33/40 मधून काय वजा केलं तर 11/40 येईल. तर म्हणजे आपल्याला काय पाहिजे होतं याच्यामध्ये की तुम्ही हे एक पर्याय जर पाहिला असता ना, पहिल्या वाल्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल. अतिशय अवघड नव्हता. अवघड फक्त थोडासा मला हा वाटत होता. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं, हे 7-5 मध्ये बघा सगळ्यांचा छेद समान आहे. छेद समान असलं तर आपण अंशाची बेरीज असेल तर बेरीज करतो, वजाबाकी असेल तर वजाबाकी. कंचे भागुवेनुसार तुम्हाला काय करायचं, ज्या धनसंख्या आहेत, धनसंख्या बघा ही 1, ही 1, ही 1, म्हणजे 5 आणि 7 12. 12 मध्ये तुम्ही 9 मिळवले ते 21 होतात. आता हे दोन्ही वजाबाकी आहेत. 21 मधून 3 गेले ते येतात 18. अजून एक वजाबाकी आहे, तर उत्तर येते 17. खालचा छेद समान आहे, म्हणजे उत्तर 17 आपल्याला 22 असं पाहिजे, जे की पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटेल. त्याचप्रमाणे आपण 54 जर पाहिलं तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. थोडंसं सॉल्व करून पहा, तुम्हाला येऊन जाईल. या काही अवघड नव्हता एवढा प्रश्न. त्याच्यानंतर इथे पहा, 55,000ला स्कूटर केली, त्याच्यावर टोटल खर्च केला, म्हणजे एकूण खर्च किती झालेला आहे, एकूण आपले पैसे किती चालले, 55,000 आणि 3,400, म्हणजे आपले 58,400 रुपये आपल्या घरातून गेलेले आहेत. आणि आपल्याला मिळत आहे ते 56,030 रुपये, म्हणजे कमी पैसे मिळतात. त्याच्यामुळं आपला हा तोटा आहे. आता फायदा तर नाही आहे. पहिले फायद्याला मी कट केलं, कारण आपला ह्या 2 पर्यायापैकीच आहे. मग आपण काय करायचं, आता 58,400 मधून मी काय करणार आहे, 56,030 वजा केले तर माझं उत्तर येईल 2370, म्हणजे मला तोटा झाला 2370चा. त्याच्यानंतर तुम्ही जर हे प्रश्न सोडवला, ठीक आहे, हा पण काय अवघड नव्हता. आपल्याला काय करायचं होता, ठीक आहे, ह्या मोठ्या याच्यातून हे छोटंसं हे वजा करायचं होतं. ठीक आहे. याची जर तुम्ही परिमिती काढली तर त्याचे उत्तर काय येईल तुम्हाला,
4750 असं उत्तर भेटेल. त्याच्यानंतर 57 जर प्रश्न पाहिला आपण, 57 प्रश्न जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे 14 गुणिले, इथं बघा हे 14 गुणिले 14 हे चौरसाचे क्षेत्रफळ, आकृत्याला न पाहता, आकृत्याकडे लक्ष न देता तुम्ही जर नीट याचे सगळ्याचे उत्तर काढले असते ते आपल्याला उत्तर 196 हे सगळ्यात जास्त उत्तर मिळालं असतं. ठीक आहे, ठीक आहे. तर म्हणजे याचं उत्तर काय आहे, आपल्याला पर्याय क्रमांक बी सगळ्यांचा गुणाकार करायचा होता. म्हणजे आपल्याला ही साईड गुणिले ही साईड, ही साईड गुणिले ही साईड, याचा प्रत्येकाचा आपल्याला गुणाकार केला असता तर आपल्याला सगळ्यात जास्त जी संख्या मिळते 196 मिळते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. बघा एका वर्तुळ कंसाचं माप किती राहते, आपण वर्तुळ काढलं त्या एका वर्तुळ कंसाचं माप राहते 360. ठीक आहे. आता चाक आपला पूर्ण वर्तुळासारखा राहतो, वर्तुळ कंसाचं माप काय आहे 360 आणि त्याला 12 तार आहे, सॉरी 24 तार आहे. म्हणजे आपल्याला 360 मधून जर आपण 24 वजा केले तर आपल्याला पर्याय क्रमांक बी 15 उत्तर भेटेल. त्याचप्रमाणे आपण घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काटा याच्यातला जर आपण पाहिला कोणता तयार होतो तो आपला सरळ कोण. अतिशय सोपा हा प्रश्न, मला वाटतं की सगळ्यात सोपा प्रश्न हाच होता. त्याच्यानंतर जर आपण हे पाहिलं इथं पी आणि आर, बघा पी कुठे आहे, पी आहे इथे, पीची संख्या किती आहे 4 आणि आर किती आहे, आर 10 आहे. 4 आणि 10 किती होता तो 14. त्याच्यानंतर क्यू आणि एस, क्यू किती आहे पहा इथे 6 आणि एस किती आहे 8, म्हणजे 6 आणि क्यू आणि आर, सॉरी क्यू आणि आर, पी आणि एस, क्यू आणि आर, इथं थोडं चुकीचं झालं. क्यू हे 6, आर हे आपला 10, ह्या दोघांचं टोटल केलं तर 16 होते. पी आणि एस पाहिलं, पी हे 4, एस हे 8, 6 हे 4 आणि 8 होता तर 12. 16मधून 12 गेले, आपल्या दोघांमध्ये कोण कितीनं जास्त आहे तर 4ने जास्त आहे असं उत्तर होतं. तर व्हिडिओ आवडला, हे आपण गणिताचं पाहिलं, बाकी विषयाचं पण आपण करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला जर हे पूर्ण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.